नमस्कार मित्रांनो, मी राज कोटरेकर परत एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. बाकी तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल, आपण गावाला आलो आहे मुंबईवरून शेमगा उत्सवसाठी. बाकी आपण इकडे पिल्लंसुद्धा पाळलेत कावेरी. तुम्ही पाहू शकता, एकदम खूप एक दिवसाचीच पिल्लं आहेत. त्यांना खायला वगैरे घातलं, खात पण होते. थोडं टाईम लागलं, पण नंतर आले खायला 10-15 मिनटानंतर. त्यांना खायला वगैरे पाणी वगैरे देऊन बॉक्समध्ये पॅक वगैरे केलं आणि आपण निघालो सरळ डबा घेऊन दुकानात. जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहितीच असेल, आपलं एक दुकानसुद्धा आहे. बाकी मित्रांनो, नुकताच खाली आलेलो आणि एवढी अशी खतरनाक पनवती लागले ना माझ्या मागे. गेल्या आपल्याला एक रॉड लागलेला आहे खतरनाक असा, आणि रक्तसुद्धा खूप निघत होता. नंतर काय तिथे चुना होता, म्हणून लवकरात लवकर चुना वगैरे लावला. खूप दुखत होतं. बँडेज वगैरे तर तिथे अवेलेबलच नव्हते. नंतर मग भाऊसोबत गाडी घेऊन निघालो नारळ वगैरे काढायला. नारळसुद्धा काढायचे होते. बाकी स्पॉटवरती पोचलो आणि नारळ वगैरे बघितले, किती काढायचे आहेत किती नाही, कुठल्या झाडावरून काढायचे आहेत, कसं काय सगळं आपण बघितलं. बाकी भाऊने आपल्या सीडी घेतले आणि भाऊच पहिला सुरुवात करतोय. बाकी थोडेसे आपण पण काढले, पण व्हिडिओ वगैरे एवढं काय काढायला भेटलं नाही. आणि दुपारच्या सुमारास खूप म्हणजे गरमी एवढी होत होती ना, खूप बेकार. बाकी भाऊ एक करून नारळ वगैरे काढत होता. बाकी नारळ वगैरे काढून झाल्यानंतर आपला भाऊ एक करून मोजत होता वगैरे. बाकी मोजल्यानंतर 1 सेकंदात लगेच भरले. गाडीवरती लोड वगैरे केले आणि नुकताच निघालो. तेवढ्यात मेन रोडवरती आपले कुल्फीवाले भैया भेटले. तिथून मस्त अशी कुल्फी सांगितली. गरमीसुद्धा खूप होती आणि कुल्फीवाल्यांची कला बघा, काय कुल्फी कापतायत. बाकी कुल्फी वगैरे टेस्टी होती. आणि कुल्फी वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही थेट निघालो दुकानात पोचल्यानंतर माल वगैरे अनलोड केला आणि सरळ घरी आलो, कारण की बाबांचा पण कॉल आलेला. शेंगा वगैरे काढायच्या होत्या. शेंगा वगैरे काढून झाल्यानंतर त्याचा पालासुद्धा उरलेला. त्याचा पाला वगैरे काढून पिल्लांना खाण्यासाठी निघालो वाड्यात. बाकी थोडं ऊनसुद्धा खाली होत होतं हळूहळू. बाकी आपली पिल्लंसुद्धा एकदम आवडीने खातात. त्याच्यात खूप विटॅमिन, कॅल्शियम सगळं भरलेलं असतं. बाकी आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.